वैभ्या काय बाप्पा? कुठं निघालायस? अहो दगडू अण्णांची प्रचार सभा आहे, तिकडे प्रचाराला निघालोय. अरे पोरा कामाधंद्याचं बघ जरा, नेत्याच्या मागण्या फिरून काय मिळत नसते बघ. अहो पप्पा, साहेब ह्यावेळेस आमदारकीला उभा राहिली ती नुसतं आमदार होऊ देती, मग आपला फायदाच फायदा होतोय. पोरा, राजकारणात फक्त नेताच मोठा होतो, कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही, एवढं लक्षात ठेव. लय शहाणा आहेसा तुम्ही, जावा हातरून घालून झोपा जावा. जा तुम्ही, शहाणे डोसक्याचं म्हातारे. बसा बसा साहेब. बरं वैभ्या, बोला साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन प्रचार सभेच्या ठिकाणी ये. बरं बरं चालतं, येतो साहेब. ए बाळा ये. आईला भावा, लगा त्याला चपली गाडीतली. आता काय करायचं? भावा माझ्याकडे 20 रुपये, तुझ्याकडे किती? माझ्याकडे पण लगा 20च आहे. मग 20 आणि 20 40 पेट्रोल टाकून जाऊया. चल चायचं टाकू. ढकल. या साहेब. आला बघा जनतेला लुटणार नेता आला बघा. ए सुख काय म्हणला? ना तुमच्या वैभ्याला पोलिसांनी अटक केली आहे. काय? कशाबद्दल अटक केली? अहो नेत्यांना एक माणूस काहीतरी बोलला म्हणून वैभ्याने त्या माणसाला लय मारलंय म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. बरं चल जाऊया पोलीस स्टेशनला. अहो काय झालं आपल्या वैभ्याला? अगं आपल्या वैभ्याला पोलिसांनी अटक केली. अहो काय पण करून माझ्या पोराला सोडवून आणा. जातो आता लगेच, त्याला सोडून आणतो. चल पोरा. साहेब वैभ्याला अटक केली आहे पोलिसांनी. पोलिसांनी फोन करून सांगा की सोडायला वैभ्याला. बर बर. हॅलो. आये काय टेन्शन मध्ये बसल्यास आलो मी. देवाची कृपा झाली म्हणायचं तुला सोडलं पोलिसांनी. अगं देवाची कृपा नाही, माझ्या नेत्याने एक फोन केल्यामुळे मला सोडलं या. बरं पोरा चल जेव आता. जेव्हा तुम्हीच काय कामाचं नाही तुम्ही, नेत्याला थँक्यू म्हणून नेतो जातो. अरे पोरा ऐक तरी. काय ऐक ना आता माग. दाबाई जोरात. साहेब नमस्कार. नमस्कार. थँक्यू बरं का साहेब, थँक्यू. वेलकम. बरं वैभ्या, बोला की साहेब. उद्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मग काय नियोजन करायचं म्हणताय साहेब? प्रचारासाठी तुझ्याकडनं 50,000 रुपये लागतील बघ. 50,000? एवढं नाही दिवस साहेब माझ्याकडे. ठीक आहे, मग मी आमदार झाल्यावर तुला नगरसेवक करणार होतो, ती आता या बाळाला करतो. नाही साहेब काहीतरी करतो, जुळणी करतो काहीतरी. हा जातो साहेब. आईला फादरला काहीतरी गंडवून फादरकडनं 50,000 रुपये घेतलं पाहिजे ते. पप्पा ऐका की, काय रे पोरा? मला 50,000 रुपये पाहिजे होते. एवढं पैसे कशासाठी रे? पप्पा मी त्या नेत्याच्या मागणे फिरायचं बंद करणार आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस चालू करणार आहे. वडापावचा गाडा टाकणार आहे मी, त्यासाठी पाहिजे मला 50,000 रुपये. पोरा खरंच चांगला निर्णय घेतलास बघ तू. माझा सपोर्ट आहे तुला. थांब मी आलो आत. बर. अहो काय म्हणते आपलं पोरग? अगं आपलं पोरग बिझनेस चालू करणार आहे, वडापावचा गाडा टाकणार आहे, त्यासाठी त्याला 50,000 रुपये पाहिजे. ती अहो एवढं कुठं आणायचं पैसे? माझ्या ती सोन्याची जण ती आण, ती देतो त्याला. करू दे बिझनेस, त्या नेत्याच्या मागणं फिरायचं तरी बंद होईल. बरोबर करू दे बिझनेस, आणते मी. आण. ठीक आहे. हा देऊन येतो त्यालाही. पोरा ही घे सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला. आणि बाळा खूप मोठा हो. बर थँक्यू बाप्पा, थँक्यू. बरं बाळ्या, तुला पण सोशल मीडियाचा अध्यक्ष करून टाकू. थँक्यू साहेब. अरे ती वैभ्या कसं आला राजून? आला. साहेब हे बघा आणलं 50,000 रुपये मी. अरे वा 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 वैभ्या, पुढच्या टर्मला नगरसेवक तूच बघ. थँक्यू साहेब, थँक्यू साहेब, थँक्यू. बरं वैभ्या, ती 70ची गाडी घाल तेवढी. घालतो साहेब, घालतो. साहेब कुठे ठेवू? ठेव तिथं. हा थँक्यू साहेब. जानकी आपलं पोरग सुधारलंय बघ आता. होय, त्यांनी त्याच्या संघ सोडले ते बरं झालं बघा. आता तो स्वतःचा वडापावचा गाडा चालू करणार आहे. आता हळूहळू आपली पण परिस्थिती सुधारेल बघ. होय, आपण आजपर्यंत लय गरिबीत दिवस काढले बघा. आता आपलं पोरगच आपल्याला चांगला दिवस दाखवेल. होय
ए वैबिया उचल तो ग्लास आणि लाव तोंडाला. साहेब मी नाही पेत, मला दारूची सवय नाही. अरे सोकाईच्या तुला नगरसेवक व्हायचा का नाही का पुढच्या टर्मला बायाला करू. नाही नाही घेतो घेतो साहेब. साहेब अहो ती कडू लागते कस तरी. अरे घे पुढं जाऊन असं लय तुम्ही असं पोहायचं तुला. बर बर साहेब. हा आय आय आलो मी. वैभ्या तू दारू प्यालायस? होय दारू पिलोय. एनी प्रॉब्लेम टू यू? अगं जानके याला बिझनेस साठी पैसे दिलेलं हे सगळं उधळून आलाय वाटतं. अरे बाळा तुझ्या बापाने तुझ्याकडे लय अपेक्षा ठेवलेल्या पण तू त्याची मारती केलीस पाक. ए बसा, मी नगरसेवक होणार आहे. नगरसेवक झाल्यावर बघा नुसतं पैशाचा पाऊस पडतोय. उठा. अगं येऊ परत त्या नेत्याच्या नादाला लागलाय वाटतं. देवा का आमच्याच नशिबाला असलं पोरग दिलंस तू. हो तुम्ही रडू नका चला तुम्ही आत. साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. अशीच साथ राहू द्या. जानकी वैभ्या कुठे गेलाय ग? त्याचा नेता निवडून आलाय गेलाय त्याला हार घालायला. बर बर मी शेतात जाऊन येतो. हा. पोराला एवढं समजावून पण पोरग त्या नेत्याच्या नादाला लागून पाक बरबाद व्हायला लागले. मी लय मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोरानं त्या सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला. आता माझ्या जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही. देवा देवा माफ कर मला. होय होय सकाळीच पोचल्या त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही. मी आहे इथं काय टेन्शन घेऊ नका. होय नाना नाना काय झाली तुम्हाला? वैभ्या! काय बाबा वैभ्या तुझ्या पप्पाने कीटकनाशक पेलंय. काय पप्पा चल लवकर. पप्पा काय केलं तुम्ही पप्पा? वैभ्या लवकर 4 चाकी गाडी घेऊन यायचा. नानाला दवाखान्यात नेलं पाहिजे. बरोबर बाबा येतो कोणाच तर 4 चाकी गाडी घेऊन. वैभ्या आपल्या साहेबांची गाडी आणजा की. बरोबर आणतो बाबा. इथं थांब पप्पांच्या पाशी 5 मिनिट आलो बाबा. काय नाही तुम्हाला. साहेब ऐका की काय रे तुझं? माझं पप्पा कीटकनाशक पेले ती त्याची दवाखान्यात न्यायचं. तुमची गाडी पाहिजे होती त्या की. अरे माझी गाडी म्हणजे काय वडापची गाडी वाटते मी. हे घ्या 50 रुपये रिक्षा न्यायचा तुझ्या म्हातारीला. ही घे सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला. आणि बाळा खूप मोठा हो. नाही शहाणायचा तुम्ही. जावा हातून घालून झोपा जावा.
हो दादा, आमचं पप्पा कीटकनाशक पेली त्याच दवाखान्यात न्यायचं आहे. तुमची 4 चाकी गाडी पाहिजे होती जरा. अरे गाडी भाड्यासाठी बाहेर गेला ना, दिली असतील तुला गाडी. बरं चालतं दादा, जातो. पप्पा गाडी करत असताना नाही का म्हणला त्याला? अरे ते वैभ्य आहे विरुद्ध पार्टीचा, मग कशाला द्या त्याला आपली गाडी. जा तिकडे. सोमे बाबा, गाडी एक मिळाल्या पप्पा घेऊन चल. वैद्या आता नाही उपयोग त्याचा. तुझं पप्पा नाही द्यायचं का? बाप्पा, मी लय चुकीचं वागलं बाप्पा, मला माफ करा. बाबा, ज्या नेत्याच्या मागणं मी आयुष्यभर फिरलो, त्या नेत्यानं मला अडचणी काळात मदत केली नाही बाबा. भावा, तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तेव्हा नेत्याच्या फोनवर नव्हता सुटलास तू. बाबा सांगतो. एवढ्या पावटू सोडा की त्याला, पाया पडतो तुमच्या साहेब. ए जा, 30,000 रुपये घेऊन येत जा, त्याशिवाय सोडत नाही. चल. नाना उठा. आणतो साहेब. हा जा. जानकी, तुझं दागिने दे, वैभ्याला सोडवून आणायचं आहे. बरोबर. हे धरा. हा साहेब, ही जरा दागिनं आणि सोडा माझ्या पोराला. 1 तासात सोडतो त्याला. जा. बरोबर साहेब. पप्पा, चुकलं माझं. पप्पा, तुम्ही होता तर मला तुमची किंमत कळली आहे. देवा, काय करू आता मी? पोरा, मला काय सुद्धा झालेलं नाही. पप्पा, तुम्ही जेवत आहे पप्पा. पोरा, तू त्या नेत्याच्या मागणं फिरून बरबादीच्या दिशेने चाललेलास, म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने मिळून हे नाटक केलेलं. पप्पा, तुम्ही म्हणत होता ते कराय. नेता फक्त कार्यकर्त्यांचा वापर करून घेतो, त्यांच्या घरातल्या सतरंजा उचलायला लावतो, दारूचं वाईट व्यसन लावतो, भांडणं झाल्यावर कार्यकर्ता मार खातो आणि नेत्याची पोरं नेता घरात बसलेला असतो या, आणि कार्यकर्ता कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या पायऱ्याशी शोध बसतो. पण पप्पा, मी आजपासून नाही फिरणार कुठल्या नेत्याच्या मागणं. आजपासून माझं जे काय आहे ते फक्त तुम्हीच आहे पप्पा. शाबास पोरा. पप्पा, मी कष्ट करून आता माझ्या स्वतःच्या पाया उभा राहणार आणि तुम्हाला चांगला दिवस दाखवणार पप्पा. चला पप्पा, सोम्या चल. मित्रांनो, कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका. कष्ट करा, प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.